मंडळी, गेल्या 2-4 दिवसांपासून आपण सोशल मीडियावर बघत आहोत. गडगे नावाचा एक महाराज आहे. त्या महाराजांच्या आश्रमामध्ये कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा होतो आणि त्या बाबाची भोंदूगिरी काल परवा उघडी पडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून त्या बाबाला अटक करण्यात आलं. वडगाव पाण येथील दत्त मंदिरातला हा राजेंद्र गडगे नावाचा बाबा दावा करत होता की माझ्या मार्फत मी कॅन्सरचा आजार बरा करू शकतो. परंतु मंडळी, नेमकं सत्य काय आहे हे तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेलं नाही. सोशल मीडिया असेल किंवा न्यूज पेपरवाले असतील किंवा वर्तमानपत्रवाले असतील किंवा बातम्यावाले असतील किंवा अजून असे काही पत्रकार असतील की ते फक्त एकाच धर्माला टार्गेट करण्याचं काम करतात, कारण त्यांना पैसा मिळतो. मंडळी, हिंदू धर्मामध्ये असणारा हा बाबा दत्त मंदिरामध्ये काम करत असताना कॅन्सर सारख्या दुर्धर आजार कशा पद्धतीने बरा करू शकतो याचे त्याने वारंवार दाखले दिले आणि बऱ्याच लोकांचा कॅन्सर हा बरा सुद्धा झाला. मग त्या गडगे महाराजाला भोंदू कशामुळे म्हणल्या जातो? नेमकं त्याच्या आश्रमामध्ये खरंच कॅन्सर सारखा आजार बरा होत होता का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला अटक कशामुळे केली असेल किंवा त्याच्यावर कारवाई का झाली असेल? वारंवार त्याने हे सगळं सांगितलं तरी सुद्धा त्याचा भोंदूपणा लोकांनी उघडा कशामुळे पाडला असेल? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती की मागच्या काही महिन्यामध्ये अशोक खरात नावाचा एक बाबा होऊन गेला. खरं पाहायला गेलं तर तो महाराज नव्हताच, तो बाबा नव्हताच. आणि बाबा जर असेल तर असे काही कारनामे तो करत नाही. कारण संत तुकाराम महाराज गाथेमध्ये म्हणतात, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचो. कोणत्याही प्रकारच्या भूलतापांना, कोणत्याही प्रकारच्या जादूटोण्याला संत महात्मे बळी पडत नाहीत किंवा समाजालाही बळी पडू देत नाहीत. अशा पद्धतीने संत काम करत असतात. आता गडगे नावाचा एक महाराज आहे बघा, वडगाव पाण नावाच्या दत्त मंदिरातला हा एक महाराज आहे. नगर जिल्ह्यातलाच आहे कुठेतरी जवळपास. काल परवा त्या महाराजांची व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपला, स्टेटसला, युट्यूबला सगळीकडे आली. मंडळी, काही लोकांचं म्हणणं आलं की हा भक्तांकडून अनेक प्रकारे पैसे उकळवतो, अनेक प्रकारच्या भक्तांकडून पैसे घेतो आणि त्यांना आश्वासन देतो की मी कॅन्सर सारखा रोग बरा करू शकतो. मग तो कशाच्या माध्यमातून बरा करतो तुम्हाला माहितीये? मंत्राच्या माध्यमातून. बरं, खरंच मंत्राच्या माध्यमातून तो आजार बरा होऊ शकतो का? मग जर होत असेल तर मग विज्ञानाचं काय काम? विज्ञान कुठे गेलंय? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्याचं आपण भांडण फोडणार आहोत, त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही. सगळ्यात महत्वाचा विषय मंडळी, मंत्राच्या माध्यमातून कॅन्सर सारखा आजार बरा होतो का? तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये सांगा. पण मी अभ्यास केल्याप्रमाणे सांगतो, आपलं हे जे युग चालू आहे, हे सध्याचं जे युग चालू आहे, हे युग फार पूर्वीपासून चालू आहे. पूर्वीचा काळ होता जो फक्त तंत्राच्या साहाय्याने चालायचा. कशाच्या साहाय्याने? तंत्राच्या साहाय्याने. पूर्वीच्या काही लोक तंत्र वापरायचे. मग तंत्राच्या पद्धतीने, तंत्र म्हणजे काय? वेगवेगळा आयडिया, वेगवेगळा दिमाग, त्या पद्धतीने ते चालायचे. नंतरचा काळ थोडा बदल झाला. त्याच्या काळात नंतर मंत्रानं लोक चालायला लागली. मंत्र म्हणजे काय? मंत्राच्या माध्यमातून लोकांचा कारभार चालू लागला. पूर्वीच्या काळी तुम्ही रामायण महाभारतातले पुरावे बघा. आता ज्यांना रामायण महाभारतच मान्य नाही अशा लोकांनी हा व्हिडिओ अजिबात बघू नये. पूर्वीच्या काळी मंत्राच्या सहाय्याने कामं होत होती. अनेक प्रकारची कामं मंत्राच्या सहाय्याने होत होती. तुम्ही पाहिलं, अनेक लोक मंत्राच्या सहाय्याने आशीर्वाद देत होती, अनेक लोक मंत्राच्या सहाय्याने श्राप देत होती. म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी मंत्राच्या सहाय्याने त्या काळात होत होत्या. आणि मग काळ बदलला आणि औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीनंतर सगळ्या गोष्टी यंत्राच्या माध्यमातून होऊ लागल्या. या औद्योगिक क्रांतीमध्ये विज्ञानाचा जन्म झाला. विज्ञानाच्या माध्यमातून यंत्रयुग तयार झालं आणि यंत्रयुगातून त्या ठिकाणी आपली प्रगती झाली. काळ बदलला मंडळी, पण मंत्रयुग, तंत्रयुग, यंत्रयुग या गोष्टी काळाच्या ओघानं बदलल्या. आज त्या गोष्टीचा फायदा होत नसेल, पण त्या काळात होत होता. मग मंडळी,
त्या काळात कॅन्सर सारखाच नाही तर अनेक प्रकारचे आजार मंत्राच्या साहाय्याने बरे होतात. याला एक विज्ञान सुद्धा आहे. बघा तुम्ही, आता काल परवा मी एक पेपरला बातमी वाचली होती की विठ्ठल नावाचा उच्चार जर आपण सारखा वारंवार केला तर आपल्या हृदयाचे ठोके व्यवस्थित चालतात. हे एक विज्ञान आहे, मंत्र आहे, आणि मंत्राच्या साहाय्याने काहीही होऊ शकतं. याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रमाण आहेत, गाथ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रमाण आहेत. आणि आता मी म्हणत नाही की माझा दावा नाही की मंत्राच्या साहाय्याने आताच्या काळात आजार बरा होईल. सध्या विज्ञान युग चालू आहे आणि विज्ञान युगात मंत्राचं काहीही काम नाही. मंत्र फक्त सध्या नावापुरते राहिलेत. त्याच्यामुळे मंत्राच्या साहाय्याने कोणताही आजार आता सध्या बरा होत नाही. पण थोड्या थोड्या ठिकाणी आहे की मंत्राच्या साहाय्याने बऱ्याच लोकांचा विंचवत चावलेला उतरतो, अनेक लोकांना विषबाधा झालेली उतरते, अनेक लोकांचा कावीळ बरा होतो, अनेक लोकांचे अनेक आजार आहेत की ते मंत्राच्या साहाय्याने बरे होतात. आजही समाजामध्ये ती परिस्थिती आहे. परंतु विज्ञानाच्या समोर आपल्याला आता हात टेकावे लागतील, कारण सध्या विज्ञान युग चालू आहे. आणि या विज्ञान युगामध्ये, या यंत्र युगामध्ये मंत्राचा उपयोग योग्य नाही. त्या बाबाने जे केलं ते अत्यंत चुकीचं केलंय. त्या बाबाने हा दावा करायला नको, कारण आपल्याकडे असलेली सिद्धी आपण झाकून ठेवायची असते, आपलं शहाणपण लपून ठेवायचं असतं आणि देवाची सेवा करायची असते. पण नक्कीच त्या बाबावर जे आरोप करण्यात आले ते आरोप जरी बरोबर असले किंवा तथ्यहीन जरी असले, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. त्या बाबाने वारंवार सांगितलं, मी कोण्याही भक्ताकडून पैसे उकळलेले नाहीत, कोणत्याही भक्ताची त्या ठिकाणी पैशाची मागणी केली नाही. आणि जरी केली असेल तर माझा एक तुम्हाला अप्रति प्रश्न असेल, आताच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल आहेत, अनेक प्रकारचे दवाखाने सुद्धा आहेत की जे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या नावाखाली अनेक पेशंटला त्या ठिकाणी पैशाची मागणी करतात, अनेक पेशंट कडून पैसे उकळवतात, अनेक पेशंट कडून पैसे घेतात, लाखो रुपयाने त्यांना गंडवतात. मग इथे कुठे गेली तुमची त्या ठिकाणी तुमचे जे विचार आहेत ना ते कुठे गेले? इथे तुम्ही काही पाऊल उचलणार नाही, कारण विज्ञानाच्या नावाखाली समाजाला फसवणारे लोक आजही या समाजामध्ये आहेत. मग अशा दवाखान्यांवर, अशा हॉस्पिटलवर, जे हॉस्पिटल्स पेशंटची फसवणूक करतात आणि पैसे घेतात, अशा लोकांवरही सुद्धा त्या ठिकाणी आळा बसला पाहिजे. अशा लोकांना सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न हिंदू धर्मातल्या चालीरीती, रूढी परंपरा, ज्या रूढी परंपरा आपल्या कामाच्या नाहीत त्या आपण बंद केल्या पाहिजे. ज्याच्यात समाजाचं नुकसान आहे त्या परंपरा आपण बंद केल्या पाहिजे. हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, ज्या परंपरेचा समाजाला उपयोग नाही, ज्या रूढी परंपरेचा आपल्याला काही फायदा नाही, अशा परंपरा आपण मोडीत काढल्या पाहिजे. आणि बाकीच्या या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ह्या परंपरा, ह्या रूढी परंपरा, काही अंधश्रद्धेच्या गोष्टी ह्या फक्त हिंदू धर्मातच नाहीत तर बाकीच्या धर्मामध्ये सुद्धा आहेत. तुम्ही थोडासा वेळ काढा आणि बाकीच्या धर्माकडे डोकावून पहा. जे बाकीचे धर्म आहेत, बाकीच्या ज्या परंपरा आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नुसता राजेंद्र गडगे बाबाच नव्हता तर अनेक प्रकारचे बाबा सुद्धा दुसऱ्या धर्मामध्ये आहेत. पण दुसऱ्या धर्मात तुम्हाला डोकं घालायला कोणी पैसे देत नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे लक्ष देत नाही. तुम्हाला फक्त हिंदू धर्माची बदनामी करण्याची कोणीतरी सुपारी देतं आणि तुम्ही तशा पद्धतीने वागता. नक्कीच्या गोष्टीचा मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धिक्कार करतो. गडगे महाराजांचं जर चुकलं असेल तर त्या महाराजाला शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण सध्या विज्ञान युग चालू आहे आणि विज्ञान युगाच्या माध्यमातूनच आपल्याला आपली प्रगती साध्य करायची. कालाय तस्मै नमः. आणि इथून पुढे जर कोणी हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, दुसऱ्या धर्माकडे सुद्धा नक्की लक्ष द्या. कारण एक दोन बाबा त्या ठिकाणी भंगार निघाले म्हणजे सगळे बाबा लोक खराब नसतात, हे लक्षात घ्या. एक दोन माणसं खराब निघाली म्हणून अख्खा धर्म खराब होत नसतो, अख्खा धर्म बदनाम होत नसतो. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, सर्वांनी जागरूक राहा, सावध राहा. आणि नक्कीच आताच्या काळात आपल्याला विज्ञानाची गरज आहे. आपण विज्ञानाच्या दिशेने वाटचाल नक्की करूया.